नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेट्रोल डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ। पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती। ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। सर्वप्रथम 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती। त्याला 4 दिवस उलटत नाही तोच 20 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। त्यावेळी पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची वाढ करण्यात आली होती। त्यानंतर शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली। त्यानुसार पेट्रोलचा प्रति लिटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रति लिटर किंमत 91 पैशांनी वाढली आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे प्रति लिटर दर 108.45 रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेलचा प्रति लिटर दर 95.2 रुपयांवर पोहोचला आहे। राज्यातील प्रत्येक शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही तफावत आहे, तर दिल्लीत सीएनजीच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली आहे। दिल्लीत आता सीएनजीचा प्रति किलो दर 81.9 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत। त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली आहे। अवघ्या 8 ते 9 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे। आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवत आहे। बुलढाणा, जळगाव आणि वाशिममध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याने पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।